तर शरद पवारांना सांगूनच मी माझी भूमिका घेतली होती। बारामतीमधील भाषणात अजित पवार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। पवार साहेब आधी हो बोलले, नंतर नाही म्हणाले, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। प्रत्येकाला शेवटी कुठे ना कुठेतरी थांबावं लागतं, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना अप्रत्यक्ष निशाणा जो आहे तो साधलेला आहे। मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, मी साहेबांना सांगून घेतली। साहेब पहिल्यांदा हो म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही मला काही ती योग्य वाटत नाही। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळेजण पुढे गेलो। पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण ते आम्ही परिवार एक होतो, त्याच्यावरून काही अडचण नव्हती। नाहीतर काही काही ठिकाणी मी सुतवाच पण काय केलं होतं ते तुम्ही बघितलं। काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये, म्हणलं काही नाही बाबा, शेवटी प्रत्येकाने कुठं ना कुठं थांबावं लागतं। जसं आता डॉक्टर राजे थांबलेच ना, आणि तुम्ही पण सांगा तुमच्या पेशंट लोकांना काही काळजी करू नका। 67 पासून आजपर्यंत काही मिळालं नाही, आता देतात तर घ्या, जेवढं मिळेल तेवढं, काही सोडू नका। त्यांना पण इतके वर्ष मतं देत आलेलो आहे, काय होते दिलं म्हणून, असं सरळ तुमच्या पेशंटला सांगा, तुम्ही नका करू ते काही।